नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत आर्टिकल नंबर 31। अरे पण थांबा, आर्टिकल नंबर 31 सध्या आपल्या संविधानामध्ये आहे का? तर नाहीच आहे। का नाहीये? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या संविधानाची जी 44वी घटनादुरुस्ती आहे, लक्ष देऊन ऐका, आपल्या संविधानाची 44वी घटनादुरुस्ती 1978 ने मालमत्तेचा हक्क याला रद्द केलेला आहे। म्हणजे काय होतं, आर्टिकल 31च्या अंतर्गत तुम्हाला मालमत्तेचा हक्क होता। म्हणजे काय, तुम्ही मालमत्ता संपादन करू शकत होता। मात्र आर्टिकल 31 हे असं कलम आहे ज्या कलमावरती आतापर्यंत जवळपास सर्वात जास्त घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत, जवळपास सर्वात जास्त न्यायालयीन निर्णय देण्यात आलेले आहेत, किंवा सगळ्यात जास्त चर्चेला जाणारा, विवादित असणारा जर कलम कोणतं असेल तर ते होतं आर्टिकल 31। यामुळे जेव्हा 1977 ला जनता गव्हर्नमेंटचं, म्हणजेच जेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान झाले त्यावेळी या जनता गव्हर्नमेंटनं इंदिरा गांधींनी 42व्या घटनादुरुस्तीमध्ये ज्या खूप सगळे बदल केले होते, ज्यामुळे कुठेतरी आपल्या संविधानाचा जो फंडामेंटल बेस आहे हा कुठेतरी हलण्याचा प्रयत्न झाला होता। हा रद्द करण्यासाठी व खूप सगळ्या तरतुदींना परत त्यांच्या नॉर्मल पोझिशनला आणण्यासाठी जी एक महत्वाची घटनादुरुस्ती केली, याचं नाव होतं 44वी घटनादुरुस्ती 1978। मग या 1978च्या म्हणजे 1978च्या घटनादुरुस्तीने काय झालं, तर या घटनादुरुस्तीने हा जो फंडामेंटल राईट आहे, राईट टू प्रॉपर्टी, हा रद्द करण्यात आला। तर लक्षात घ्या, 44वी घटनादुरुस्ती 1978 ने राईट टू प्रॉपर्टी हा रद्द करण्यात आला। मग मोठा प्रश्न, सध्या आपल्याला राईट टू प्रॉपर्टी नाहीये का? तर मित्रांनो, सध्या आपल्याला राईट टू प्रॉपर्टी अधिकार आहे ना, आहे। पण कसा आहे, राईट टू प्रॉपर्टी हा 1978च्या अगोदर मूलभूत हक्क होता, फंडामेंटल राईट होता। सध्या राईट टू प्रॉपर्टी हा मूलभूत हक्क नाहीये, तर हा काय आहे, हा एक कायदेशीर हक्क आहे, हा एक लीगल राईट आहे। लक्षात घ्या, राईट टू प्रॉपर्टी हा कायदेशीर हक्क आहे आणि हा तुम्हाला कोणत्या कलमानुसार मिळतो? हा तुम्हाला संविधानाचं नवीन कलम 300A च्या नुसार मिळतो। मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं, जे कलम आपण आपल्या संविधानामध्ये घटनादुरुस्ती करून ऍड करतो त्या प्रत्येक कलमाच्या समोर कॅपिटल लेटर लागतं। तर सध्या राईट टू प्रॉपर्टी म्हणजे मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क नाहीये, आपण आर्टिकल 31 ला सध्या रद्द केलेला आहे। सध्या मालमत्तेचा हक्क हा फक्त एक कायदेशीर हक्क आहे, तो पण आपल्या संविधानाच्या कलम नंबर 300A नुसार। थँक्यू।